मुंब्रा येथील चुहापूल भागात एका 65 वर्षीय व्यक्तीनं ठाणे खाडीमध्ये उडी मारल्याचा प्रकार काल उघडकीस आलाय. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती बचाव पथकानं दिली आहे. ही व्यक्ती मुंब्रा येथील संजय नगर भागात आपल्या कुटुंबियांसोबत राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक प्रकृती स्थिर नव्हती. काल ते चुहापूल भागात आले असता त्यांनी खाडीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचं शोधकार्य तत्पर सुरू केलं. काल सायंकाळी उशिरापर्यंत मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. क्या नाम है आपका? गोपाल गुप्ता। क्या देखा आपने यहाँ चुहापुल पे? मैं साइकिल से जा रहा था तो इनके अब्बा इधर से उड़ी मारने वही वाले थे, तो मैं देखा तो फट से उड़ी मार दी वो जो है, और तब जाके इनके घर पे मैंने बोला जो है। आप कहाँ से कहाँ जा रहे? मैं दीवा से आ रहा था। दीवा से जा रहे? संजय नगर में भी रहता हूँ। आप जानते थे उनको? हाँ, मतलब उनके दोनों ने उड़ी मारे, आप उनको जानते थे? हाँ, पहचानते, इनके दादा है अयुब भाई के। आप उधर से आ रहे थे? तो आपने कितने बजे किए गए? वही लगभग 12 बज रात लगभग। परफेक्ट मुझे आपसे बातचीत नहीं हो पाई आपको? नहीं, मैं खाली तुरंत छलांग लगा दी। 2019 मध्ये केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसला जवळ ज्यांनी केलं, ज्यांनी बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली होती, काँग्रेसबरोबर सोबत केली, तेव्हापासूनच त्यांना हिंदुत्ववादी म्हणून घेण्याचा अधिकार नसल्याचा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावलंय. ठाण्यात टेंभी नाका येथील देवीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासह भाजप विरोधात एकत्र आलेल्या 21 पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी नेहमीच बाळासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली, बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली, त्यांच्या विचारांवर आणि कार्यपद्धतीवर आरोप केलं. ज्या काँग्रेसला गाडा असे बाळासाहेबांनीच म्हटलं होतं, त्याच काँग्रेसशी जेव्हा सत्तेसाठी घरोबा केला, त्यांना कवटाळण्याचं काम केलं, तेव्हापासूनच त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सर्व 21 पक्ष 2014 आणि 2019 मध्येही एकत्र आले होते. खरे तर 2019 मध्ये हिंदुत्वाच्या नावावर मतदारांनी मतदान केलं होतं, परंतु आज अन्नात भेसळ केल्याप्रमाणे हे एकत्र आलेले 21 पक्ष म्हणजे हिंदुत्वाचे मिलावट राम आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता हा बनावट मुखवटा फाडून टाकतील. जनता अशा विरोधकांना जागा दाखवेल, त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. घरी बसून कारभार करणाऱ्यांना नव्हे तर रस्त्यावर उतरून मदत करणाऱ्यांना जनता निवडून देते. त्यामुळेच आगामी 2024 मध्ये या देशात नरेंद्र मोदी हेच मोठ्या मताधिक्याने पंतप्रधान होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. बाळासाहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली, त्यांचे गोडवे गातायत, त्यांना गळाभेट करतायत. हे तर त्यांनी 2019ला जेव्हा स्वतःची मुख्यमंत्री बनण्यासाठी हे काँग्रेसबरोबर सोबत केली, घरोबा केला, तेव्हापासून हे आता हिंदुत्ववादी म्हणून त्यांना घेण्याचा अधिकार नैतिक राहिलेला नाही. आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती असे पक्ष एकत्र केले, ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये टीका केलेली आहे, त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे. घरी बसून कारभार करणाऱ्याला मतदान महाराष्ट्रातली जनता करत नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणाऱ्या लोकांनाच मतदान केलं जातं. त्यामुळे मोदींच्या विरुद्ध कितीही काही केलं यांनी, तरी सुद्धा येणाऱ्या 2024ला या देशामध्ये नरेंद्र मोदीजी हेच अगदी खंबीर मेजॉरिटी. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए.
हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मनसे कार्यकर्त्यांनी केली मुलुंड टोल नाक्याची पाहणी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसोबत मुलुंड टोल नाका येथे लावण्यात आलेल्या CCTVची पाहणी केली। राज्य शासनातर्फे CCTVचं काम पूर्ण झालं असून आता मनसे देखील CCTV लावणार आहे आणि दिवसाला किती गाड्या जातात याची मोजणी करणार आहे। मुंबई एंट्री पॉईंटच्या सर्व टोल नाक्यांवर हे कॅमेरे बसवून झाले की 2च दिवसात गाड्या मोजण्याचं काम सुरू होईल, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे। टोल नाक्याची पाहणी केली आहे, कॅमेरे लावायचे आहेत त्यामध्ये. मला असं वाटतं की सरकारचे जे कॅमेरे आहेत ते काल रात्री लागले आहेत. ओके, आमचे जे कॅमेरे आहेत ते आजपासून लागायला सुरू होतात आणि आज उद्या परवा 3 दिवस आमचे हे सगळीकडे मुंबईच्या 5 एंट्री पॉईंटला कॅमेरे लागतील. 2 दिवसात हे कॅमेराचं काम कंप्लीट होईल आणि त्याच्यानंतर मग गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सुरू होईल. वागळे स्टेट श्रीनगर भागातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या आवारातील 390 किलो वजनी ऑक्सिजन गॅस सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात गळती झाल्याची घटना रविवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे। या गॅस गळतीमुळे रुग्णालयासह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींच्या नावानं असलेल्या किसननगरमधील विवियन होंडा शोरूम जवळील रुग्णालयात झालेल्या या ऑक्सिजन गळतीचा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मात्र कोणताही त्रास झाला नाही। दाब वाढल्यामुळे सेफ्टी वॉल बेंड होऊन ऑक्सिजनची गळती झाली। अवघ्या काही तासांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे। वागळे स्टेटमधील किसननगर नंबर 3 भटवाडी येथे शनिवारी सायंकाळी घरगुती गॅस सिलेंडर होऊन आग लागली होती। यामध्ये 2 जण जखमी झाले असतानाच काही तासांमध्ये श्रीनगर येथे रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन गॅस सिलेंडर रूममधील SSD गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा 390 किलो वजनी ऑक्सिजनचा गॅस प्रेशर वाढल्यानं सिलेंडरमधून रविवारी मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली। याची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णालयातील ऑक्सिजन गॅस ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली। शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या टेंभी नाक्यावरील देवीचे आगमन मिरवणूक काल संपन्न झाली। यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील कलापथकांनी आपली कला सादर केली। यामध्ये नाशिक ढोल, लेझिम, लाठीकाठी, वारकरी, गोंधळी तसंच इतर कला संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं। कळवा मार्केटमधून शिळकर यांच्या कारखान्यातून देवीच्या मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली। ती टेंभी नाका येथे देवीच्या मंडपात वाजत गाजत आणण्यात आली। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे, हेमंत वाणी, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण तसंच इतर मान्यवर आणि ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी स्वतः खासदार राजन विचारे यांनी देवीचा रथ ओढला। खासदार राजन विचारे यांच्यासह आनंद दिघे यांचे पुतणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हे देखील यावेळी उपस्थित होते। यावर्षी देवीच्या मंडपात अयोध्या येथील प्रभू श्रीरामाच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणाऱ्या दुर्गा मातेच्या दर्शनासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं करण्यात आले। या नवरात्र उत्सवात 10 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होतील। धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीनं जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं विशेष लक्ष देऊन मंडळाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असतात। तसंच ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरांची टीम देखील आपली सेवा देते।
असं जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं सांगण्यात आले. या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.